एकाचं विलास घुले प्रकरण पेटलं, दुसऱ्यांचं भांडण सोडवायला गेला त्याचाच खून केला। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी गावामध्ये घडलेल्या एका भीषण आणि अत्यंत क्रूर हत्याकांडामुळे संपूर्ण मराठवाडा हादरून गेलाय। केवळ दुसऱ्याचं भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या विलास नवनाथ घुले या निष्पाप तरुणाची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या करण्यात आली आहे। या घटनेनंतर संपूर्ण केज तालुका आणि टाकळी गावात तीव्र संतापाची लाट उसळली असून काल रात्री संतप्त गावकऱ्यांनी अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता। पोलीस प्रशासनानं मुख्य आरोपींना तातडीनं अटक करण्याचे आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच तब्बल अनेक तासांनी गावकऱ्यांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतलंय। दरम्यान या अत्यंत क्रूर मारहाणीचा आणि खुनाचा अंगावर काटा आणणारा एक थरारक व्हिडिओ आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामुळे नागरिकांमधून आरोपींना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते। काय आहे हे प्रकरण? विलासचा खून नेमका कोणी केला आणि आता त्या आरोपींविरोधात कसं रान पेटलंय, ज्याची धग मुंबईपर्यंत पोहोचली आहे? पाहूयात या रिपोर्टमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। या मन सुन्न करणाऱ्या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी आहे की विलास नवनाथ घुले हे टाकळी येथील रहिवासी असून ते केज जवळील कदमवाडी फाट्यावर स्वतःचं हॉटेल चालवायचे। नेहमीप्रमाणे ते आपल्या काही मित्रांसह हॉटेल परिसरात उपस्थित होते। याच दरम्यान पांढऱ्या रंगाच्या एका स्कॉर्पिओ गाडीतून काही लोक त्या ठिकाणी आले। या गाडीत बाबासाहेब कदम, त्याचा भाऊ मंगेश कदम आणि त्याचे सासरे रामेश्वर गायकवाड यांच्यासह इतर काही तरुण होते। हे सर्वजण एका विशिष्ट संशयावरून प्रचंड चिडलेले होते। त्यांनी हॉटेल परिसरामध्ये उपस्थित असलेल्या उमेश माने नावाच्या एका व्यक्तीला गाठलं। तू आमच्या घरातील महिलेकडे किंवा माझ्या बायकोकडे वाईट नजरेनं का पाहतोस? तुझ्या मनात काय चाललंय? असा जाब विचारत त्यांनी उमेश माने याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली। आवाज एवढा पुरताच मर्यादित राहिला नाही तर आरोपींनी सोबत आलेल्या काठ्या आणि इतर हत्यारांनी उमेशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उमेश माने प्रचंड घाबरला आणि त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून केज शहराच्या दिशेने धाव घेतली। उमेश माने जीव वाचवण्यासाठी पळत असताना आरोपी टोळके हातात लाठ्या काठ्या आणि धारदार शस्त्र घेऊन त्याच्या मागे धावत सुटले। हा सर्व प्रकार हॉटेल मालक विलास घुले आणि त्याचे मित्र नितीन घुले हे पाहत होते। आपल्या हॉटेलच्या समोर एका व्यक्तीला एवढ्या क्रूरपणे मारलं जात आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे हे पाहून विलास घुले यांच्यातील संवेदनशीलता जागी झाली। केवळ एक माणूस म्हणून आणि गावात कोणताही मोठा अनर्थ घडू नये या उदात्त हेतून विलास आणि नितीन यांनी या धावणाऱ्या टोळक्याचा पाठलाग केला। विलास घुले यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला आणि भांडण कशाचंही असो ते आपण शांततेत बसून मिटवू, कायदा हातात घेऊ नका आणि त्याला मारू नका अशी विनवणी केली। परंतु आधीच डोळ्यात रक्ताळलेले आणि मारहाणीच्या नशेत धुंद असलेल्या आरोपींना विलास घुले यांची मध्यस्थी अजिबात रुचली नाही। तू आमच्या वैयक्तिक भांडणात पडणारा कोण? तुला फार शहाणपणा सुचतोय का? असं म्हणत आरोपींनी आपला मोर्चा थेट विलास घुले यांच्याकडे वळवला। आरोपींनी विलास यांना चौफेर घेरलं आणि त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी हल्ला चढवला। विलास घुले यांनी स्वतःचा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु आरोपींची संख्या जास्त असल्यानं ते हतबल झाले। त्याच गोंधळात आरोपी रामेश्वर गायकवाड यांना आपल्या कमरेला अडकवलेला एक अत्यंत धारदार मोठा चाकू बाहेर काढला। विलास काही समजण्याच्या आतच रामेश्वरने तो चाकू पूर्ण शक्तीनिशी विलास यांच्या पोटात आणि छातीत खुपसला। चाकूचा वार एवढा खोल आणि गंभीर होता की विलास घुले यांच्या शरीरातून रक्ताच्या चिडकांड्या उडाल्या आणि ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। विलास यांना वाचवण्यासाठी पुढे निघालेल्या नितीन घुले यांच्यावर आरोपींनी हल्ला केला, ज्यामध्ये तेही गंभीर जखमी झाले। आपल्या कृत्याची भयानकता लक्षात येताच आरोपींनी तिथून आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून पळ काढला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विलास घुले यांना स्थानिक नागरिक आणि त्यांच्या मित्रांनी अत्यंत गंभीर अवस्थेत तातडीनं केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं। तेथील डॉक्टरांच्या पथकानं विलास यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु अंतर्गत अवयवांना झालेली मोठी दुखापत आणि प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली। विलास घुले यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी टाकळी गाव आणि केज परिसरात पसरली आणि पाहता पाहता संपूर्ण तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं। विलास घुले यांना ज्यावेळेस उपचारासाठी घेऊन चाललं जात होतं अंबाजोगाईला, त्यावेळेस त्यांचे बंधू रमेश हे त्यांच्या सोबत होते। त्यावेळेस स्वतः विलास घुले यांनी रमेश घुले यांना सांगितलं आहे की हा सर्व घटनाक्रम त्यावेळेस कुणाचं नाव घेऊन कुणी पाठवले म्हणून हे सर्व सांगितलं जात होते। त्या ठिकाणी सौरव बजरंग सोनवणे ह्या व्यक्तीचं नाव घेऊन हे मारलं जात होतं आरोपींकडनं। त्याच्यामध्ये हा आमचा मयत झालेला आहे, ह्यांच्याच कारणामुळे हा मयत झालेला आहे असं सर्वांचं म्हणणं आहे या ठिकाणी। आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पोलिसांची चूक आहे की त्यांनी ही घटना झाल्या
दवाखान्यामध्ये ज्यावेळेस विलास घुले यांच्यावरती उपचार चालू होते त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं, परंतु ते घेतलं नाही. आता त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे जे बंधू आहेत त्या ठिकाणी रमेश घुले यांचं म्हणणं ग्राह्य धरून पोलिसांनी तो नाव तो FIR मध्ये ऍड केलं पाहिजे. जे 9 आरोपी आहेत त्याच्यामध्ये 10वा आरोपी हा ऍड केला पाहिजे अशी कुटुंबाची मागणी आहे. त्यांच्या भावानं त्यांना सांगितलेले उमेश माने आज जिवंत तो साक्षीदार आहे या ठिकाणी, त्यांची देखील ही मागणी आहे. ह्या सर्व मागणीसाठी म्हणून आज या ठिकाणी सर्व फक्त आम्हीच नाही बसलो तर विलास घुले यांचा मृतदेह देखील या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेलो आहेत. आणि जोपर्यंत हे गुन्हे नोंद होणार नाहीत आणि ह्याची योग्य सर्व आरोपींना जोपर्यंत अटक होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. माझी एकच मागणी माझ्या नवऱ्याला न्याय द्या. तुम्हाला पोलिसांनी काय सांगितलं? आज 3 दिवस उलटले, मात्र अजून आणखीन तर कुठलाच आरोपी सापडला नाही, काहीच नाही. आणखीन तर मृतदेह तुम्ही ताब्यात घेतला नाही. काय आता पोलिसांकडे नेमकं काय तुमचं म्हणणं असेल? न्याय पाहिजे माझ्या नवऱ्याला. एक गरीब घराण्यातल्या मुलाला मारून टाकले त्यांनी, एके बायकोच्या नवऱ्याला. आरोपींना अटक करण्याच्या व्यतिरिक्त आणखी काय तुमची मागणी आहे? गुन्हा दाखल करून व्यवस्थित पोलिसांनी घेतलाय कशा पद्धतीने तुम्हाला काय पोलिसांसंदर्भात तक्रार आली? वेगाने त्यांनी तात्काळ हे करायला पाहिजे. माझ्या नवऱ्याचं ध्येय ताटून ठेवलेलं आहे, माहिती का? 2 दिवस झाले त्यांचा त्यांचा जीव घेतला, त्यांच्या एवढं वेदना दिलं त्यांना. काही दोष नसताना त्यांना या जगातून घालवले. ही सगळी घटना घडली आहे, मात्र पोलीस तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सहकार्य करतात. पोलिसांच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? तपास योग्य पद्धतीने होतोय का नाही? त्यांनी आणखी माझ्यासाठी काही केलंच नाही, मी त्यांच्याबद्दल सांगणार काय? त्यांनी सगळे आरोपी गोळा करावं, त्यांना व्यवस्थित सगळी शिक्षा द्यावं, ते करा मला न्याय द्यावा. आणि माझी एवढीच मागणी, माझ्या मागे कोणाचाच आधार नाही, मी एकटी आहे, मला मूल नाही बाळ नाही, माझा आधार माझ्यापासून हिसकावून घेतलाय. माझी सोय लावायला पाहिजे त्यांनी. ठेवलं होतं त्यानंतर आपल्याकडून परत इथं आलंय. अतिशय बाब गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असं नाही चालत. अध्यक्ष महाराज आता 4 दिवस झाले खून होऊन आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेला नाहीये. अध्यक्ष महाराज ही बाब अतिशय गंभीर आहे. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की ज्या ठिकाणी ही घटना घडली ही पुन्हा केज तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे. घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली. ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे. आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे. आणि कट रचून झाल्यामुळं आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतलेत, 3 आरोपी अटक केलेत अध्यक्ष महाराज. पण यामधला जो खरा सूत्रधार आहे त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात. आणि जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे अध्यक्ष महाराज आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेलं नाही. ते प्रेत पोलीस स्टेशन समोर 10,000च्या वर आज लोक तिथं जमा आहेत. अध्यक्ष महाराज तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्या सहित त्या ठिकाणी फिर्याद घेणं आवश्यक आहे, तरच त्या ठिकाणी समाधान होईल अध्यक्ष महाराज. त्याशिवाय होणार नाही. शासनाने नोंद घ्यावी. विलास घुले यांच्या निधनाची बातमी समजतात त्यांचे नातेवाईक आणि टाकळी येथील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले. एक निष्पाप तरुण जो केवळ दुसऱ्याचं भांडण सोडवायला गेला होता त्याचा असा अमानुष अंत झाल्यानं गावकऱ्यांचा संयम सुटला. काल रात्री शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत अहिल्यानगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर धाव घेतली आणि रस्ता पूर्णपणे अडवून धरला. गावकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं, ज्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या. रात्रीच्या वेळी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मात्र गावकऱ्यांचा संताप एवढा तीव्र होता की त्यांनी एकाही वाहनाला पुढे जाऊ दिलं नाही. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा थेट केज पोलीस ठाण्याकडे वळवला. पोलीस ठाण्याच्या समोरील मैदानावर शेकडो नागरिकांनी आणि महिलांनी ठिय्या मांडला. नातेवाईकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी सुरू केली.
जोपर्यंत विलासच्या हत्येतील मुख्य सूत्रधार आणि सर्व 9 ते 10 आरोपींना पोलीस बेड्या ठोकत नाही आणि या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देऊन कडक कारवाईचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही विलास यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली। या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली। या सर्व घडामोडी चालू असतानाच आज सकाळी या संपूर्ण मारहाणीचा आणि खुनाचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हा व्हिडिओ हॉटेलच्या परिसरात किंवा रस्त्यावरील एखाद्या प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला होता। या व्हिडिओमध्ये आरोपींचे क्रूर रूप स्पष्टपणे पाहायला मिळते। विलास घुले हे आरोपींसमोर हात जोडून विनंती करत असतानाही आरोपी त्यांना कशा प्रकारे बेदम मारहाण करतायत आणि त्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार केले जात आहेत हे या व्हिडिओमध्ये उघड झालंय। हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय। अशा नराधमांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही। भर चौकात एका तरुणाचा जीव घेणाऱ्या या गुंडांना तात्काळ फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून उमटतायत। सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे पोलिसांवरही आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचा मोठा दबाव निर्माण झालाय। केश पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत गांभीर्याने पावलं उचलली आहेत। मृत विलास घुले यांचे मित्र आणि प्रत्यक्षदर्शी यांच्या जबाबावरून पोलिसांनी बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड यांच्यासह एकूण 9 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 आणि इतर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणातील काही संशयितांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड आणि त्याचे साथीदार अद्याप फरार आहेत। पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांच्या थेट नियंत्रणाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे। पोलिसांनी सांगितलंय की हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी टाकळी गाव आणि केज शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय। एका चांगल्या आणि मदतीला धावून जाणाऱ्या तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्यामुळे घुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।